ओमकार पहिल्या षटक हाताळण्यासाठी तयार. व्हेरी फर्स्ट बॉल टाकला जाईल. उलटच बॉलला ऑन साइडला स्विंग केलंय. डॉट बॉल येत आहे. पहिला बॉल डॉटने केलाय सुरुवात. दुसरा बॉल तयार. यावेळेस आपण पाहू शकतात. यावेळेस हवेमध्ये थोड्या वेळ होता. हो, आनंद कडून चुकी झाली. चेंडू चाललाय गॅप मध्ये. 4 दबा. थोडी मिसफिल्डिंग आपण बघू शकतात. 4 ने केलंय सुरुवात. 2 बॉल आणि 2 बॉल 4 दबा. मिसफिल्डिंग होत असताना आनंद कडून त्याच्या खालून चेंडू निघून गेलाय. 4 दबेसाठी पुण्यात हलक्या हाताने खेळलाय. चांगलं चित्ररक्षण नीरज आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 3 बॉल आणि 4 दबा आपण पाहू शकतात. गोलंदाज मात्र ओमकार आपण पाहू शकतात. संतोष आणि अमन ची जोडी मैदानाच्या आतमध्ये. DNCC नगर क्रिकेट क्लब आपण पाहू शकतात. आणि इथून आलेला हा संघ ज्याने मात्र या 3 ते 4 वर्षामध्ये प्रेस केलंय. आणि खास करून इकडे गडबड गडबड. योगेशने मात्र सेकंड अटेम्प्टला चांगलं कलेक्ट केलं आणि या बेस्ट ऑफ आउट विकेट. येस डिझे. थँक्यू डिझे मास्टर. सुपर गोलंदाजी होत असताना आपण बघू शकतात नवीन बॅट्समन गोलू मैदानाच्या आतमध्ये येत असताना. हो, क्लीन बॉल्ड. या क्या बात आहे. टप्पा पडल्यावर या बेस करकट फिरणारा आणि स्टंप उडून जाणारा बॅक टू बॅक दुसरा विकेट. ओमकार तिथे मास्टर बजाव. थँक्यू डिझे मास्टर. दुसऱ्या बॉलवर चौकार आला होता आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता 5 बॉल 4 दबा 2 विकेट. नवीन बॅट्समन सुमित मैदानाच्या आतमध्ये. याला म्हणतात की प्रॅक्टिस करत राहणं किती फायदेशीर असतं. एक चांगली प्रतियोगिता आपल्याला पाहायला मिळाली जिथे मात्र टुर्नामेंट SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग आणि त्यामधून मात्र हे हिरे निवडण्यात आले. आणि आपण बघू शकता सरपंच चषकामध्ये कमाल करत असताना पहिली ओव्हर आणि 5 धावा धावफलकावर कमांडीचे मास्टर बजाव. थँक्यू मास्टर. टीमचे स्पॉन्सर जर बघायला गेलं तर निखिलजी ठाकूर, ग्रामपंचायत सालवड उपसरपंच साहेब आणि किझा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून ते इकडे उपस्थित देखील आहेत मॅच पाहण्यासाठी. गोलंदाज योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल घेऊन तयार होणार. 1 ओव्हर. शॉर्ट बॉल आहे. चांगला फटका आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार. 4 चौकार. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 9 धावा धावफलका भरेल. पहिलं षटक जिथे 2 विकेट आणि 5 धाबा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली ओमकार कडून. परंतु दुसऱ्या षटकामध्ये योगेशच्या पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. शॉर्ट बॉल होता. चांगला फटका सुमितचा. आता मात्र ऑप्शनच्या अगदी बाहेर व्हाईट बॉल. थोडं लाईट लेंथ मात्र इकडे मेंटेन करावी लागेल. 1 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. 10 धाबा धावफलकावर योगेश. पुन्हा एकदा खराब बॉल आहे. डाऊन द लेग साइड आहे. व्हाईट +1. स्कोरबोर्ड 12. सुरुवात इकडे चांगली झाली होती परंतु यावेळेस मात्र त्या सुरुवातीला कॅरी करता आलं नाही योगेशला. अगदी पहिला बॉल टाकता टाकता इकडे मात्र 7 धाबा खर्च केलेले आहेत. 12 धाबा धावफलकावर आहेत. स्ट्राईकला अमन. उलटच बॉलला स्विंग केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. योगेश हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. सोपा रनआउट होता. थ्रो आल्यानंतर थोडा मात्र आपण बघू शकता फंबल पाहायला मिळतोय आणि 1 धाव.
सोपा रनआउट मिळाला असता चेंडू जर कॅरी केलं असतं. त्याकरता स्टंपच्या मागे येणं खूप गरजेचं आहे. हमेशा मी बघतो गोलंदाज स्टंपच्या पुढे उभा राहतो, स्टंपच्या मागे लगेच येणं खूप गरजेचं होतं. डॉट बॉल. चांगला बॉल पाहायला चेंडू लागतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल आपण पाहू शकतात. सिंगल स्कोरबोर्ड 14. 14 धावा धावफलकावर. चेंडूचा विचार केला तर 4 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. 10 बॉलमध्ये 14 आलेले आहेत. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. हो, चांगला बॉल, खोलवरचा चेंडू, डॉट बॉल येतोय. वेगाने चेंडू मात्र यावेळेस हाताळला जातोय. कमबॅक करतो आता गोलंदाज. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा भरपूर केल्या होत्या. त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी, जिथे आपण बघू शकतात 5 बॉल फेकून झालेत. 14 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल आहे आणि कट केलेला आहे. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा, थोडं मोठं षटक, 13 धावा खर्च केल्या गोलंदाजाने यष्टीचे. थँक्यू. 2 षटके इकडे समाप्त झाली. धावसंख्येचा विचार केला 18 धावा आहेत. जास्तही आणि कमी नाही. फलंदाज देखील जास्त हवी दिसला नाही आणि गोलंदाज देखील जास्त हवी दिसला नाही. फिटिंग टीम देखील दुखी नसेल आणि बॅटिंग टीम देखील दुखी नसेल. 9ची सरासरी मेंटेन केले. परत इकडे बघूया पुढच्या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील. आनंद आलेला आहे गोलंदाजीसाठी. त्याला थोडा स्पीडअप ठेवा खेळाला. यावेळेस आपण बघू शकतात आनंद गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू हाताळला जाईल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. ग्लान्स केलं होतं, फ्लिक केलं होतं, चेंडूला खाली ठेवता आलं नाही आणि चेंडू गेला बरोबर बॉक्स आउटच्या रूपामध्ये. विकेट यस विजय. माय मास्टर. नवीन बॅट्समन आकाश मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकतात. सुमित बाद झालाय आणि पहिल्या बॉलवर विकेट आनंदला मिळालेले. रेग्युलर खेळणारी पोरं आहेत आणि आपण बघू शकतात त्यावेळेस चांगली कामगिरी होत असताना मैदानाच्या आतमध्ये एक धाव मात्र येणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 19 19 स्कोर कार्डवर अजूनही मात्र बघायला गेलं तर 4 चेंडू बाकी आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. अगदी आजचा जो शेवटचा पॅनल आहे ते शेवटच्या पॅनलची पहिल्या फेरीतील शेवटची मॅच वडकून महालक्ष्मी आणि बादशाह 11 बोईसर पॅकर्स आपल्याला पाहायला मिळणार. सिंगल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जातात. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये या टॉस केला जाईल. विकेट यस तिथे मस्त बजाव. थँक्यू. दुसऱ्या बॉलवर मात्र काही चौथ्या बॉलवर विकेट आलेला आहे. कमालीचा मात्र यावेळेस चेंडू. आशिष आलेला आहे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. हे जो रनआउटची संधी आशिषला परतावा लागेल. पुन्हा एकदा मात्र विकेट येतोय. क्या बात आहे. कमबॅक करून देत असताना आनंद आपल्या टीमला. सुपर गोलंदाजी यस तिचे.
थँक्यू डीजे मास्टर. बाबू आलाय नवीन बॅट्समन. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका तिकडे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 4 विकेट आतापर्यंत मला तर वाटते 5 विकेट गेलेले आहेत. आणि धावसंख्येचा विचार केला 21. सचिन आला नवीन बॅट्समन. 21 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं अंतिम षटक घेऊन कोण येईल बघूया. डीजे मास्टर बजाव. थँक्यू डीजे मास्टर. 21 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र 6 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. गोलंदाज नीरज आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत आनंदने अप्रतिम गोलंदाजी केली. पहिलाच बॉल, ओ अगदी फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवता आला नाही. आणि आपण बघू शकता या बेस मात्र 4 धाब्यासाठी चेंडू गेलाय निघून. चांगला बॉल होता, टप्पा चांगला होता, परंतु फिल्डिंग कुठे ना कुठे इकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये जोपर्यंत खाली येईल हात तोपर्यंत चेंडू निघून गेला होता. 4 धावा 25 स्कोर कार्ड वर अमन एक बाजूने धुरा सांभाळून आहे. 25 झालेले आहेत. एनसीसी बोईसर टीम. सरळ फटका फॉलो मध्ये. आता चांगला क्षेत्ररक्षण, डॉट बॉल येतोय. आपण पाहू शकता दुसरा बॉल मात्र डॉट आलेला आहे. पुन्हा एकदा मात्र तयार गोलंदाज नीरज. फटका सजवलाय फॉलो तर यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल इथून पाहायला मिळते. एक धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. 26 धाबा धावफलकावर. 3 बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. 26 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन आपण पाहू शकतात नवीन बॅट्समन स्ट्राईक वर असेल. डीएनसीसी ये भी एक बड़ी टीम है अंडर बॉक्स क्रिकेट की. और टफ फाइट चलती हुई मैदान के बीच. और गेंद आएगी यहाँ पे वाइट. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 27 लगे स्कोर कार्ड पर. 3 गेंदे हो चुकी है, 3 गेंदे बची है. गेंदबाज तैयार इस वक्त. गेंदबाजी मार्ग पर स्वीप करना चाहते थे, पैरों को लगती हुई 1 रन यहाँ से चुरा लिया बल्लेबाजों ने. सिंगल से स्कोरबोर्ड आगे जाएगा. स्कोरबोर्ड 28 लगे स्कोर कार्ड पर. आखिरी 2 गेंदे, इसके बाद होगा टॉस. वडकुण महालक्ष्मी असंघ आणि थोडी मिसफिल्डिंग, परंतु सावरलंय बॅकअप मध्ये विकेट. आणि बोईसर पॅकर्स, बादशाह 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. शेवटचा बॉल आहे आणि धावसंख्या 28. शेवटचा बॉल. 2 नंबर मध्ये 18 होते, 11 मध्ये 10 आले. चंदन आलाय आणि 12 मध्ये 10च राहणार. गुड बॉलिंग. 28-29 धाब्याचं आव्हान इथे मात्र दिलेलं आहे मा भवानी स्पोर्ट्स. आपण बघू शकता एमपी स्पोर्ट्सला दिलेला हा चॅलेंज. शिवाजीनगरची टीम निखिल जिटाकोर आणि विक्की झहाच्या माध्यमातून हा संघ मैदानामध्ये उतरतोय. आणि 28 वर थांबवलेला 29चं आव्हान. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे आमचे साथी समालोचक संतोषजी पाटील आपल्या सोबत जोडले जातील. तर या जाऊया आपण टॉस कडे. भरत सरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या काही आजच्या दिवसातील जर पाहिलं तर फर्स्ट राऊंडचा लास्ट मॅच. एका बाजूला बोईसर पॅकर्स हा संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला चला महालक्ष्मी भरपूर बी संघ आलेला आहे. टॉस या ठिकाणी केलं जाईल. एका बाजूला फायटर असेल, दुसऱ्या बाजूला सरपंच चषक.
पंचचषक कॉल आहे आणि फायटर आलाय. इथून आपण पाहतोय महालक्ष्मी वडको टीम टॉस जिंकून काय डिसिजन. नक्कीच आज ती टीम आपल्याला पाहायला मिळाल्या डहाणू विभागामधून. आज तिसरी टीम आहे, शेवटची मॅच आहे. आणि काय म्हणाल, कसं वाटतंय या मैदान पाहून आणि आजपर्यंत पाहून? छान आहे. जय पूर्ण टीम तुमची पाहायला मिळेल या ठिकाणी. नक्कीच शुभेच्छा देऊया तुम्हाला. टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण घेतलं. धन्यवाद. जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे. इथून आपण पाहतोय टॉस बॉक्स मधून कॉल येईल. इथून महालक्ष्मी वनकोट संघ टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आमंत्रित केलं फलंदाजीचं ती म्हणजेच टीम बोसर पॅकर. धन्यवाद. पहिला बॉल डॉटने केलंय सुरुवात. गोलंदाज तयार. सचिन स्ट्राईकला आनंद. स्वीप केला आनंदने. चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण. आणि हे अब तुम्हाला पाहायला मिळणार या मॅच मध्ये. कारण की डीएनसीसी ला आता स्वतःला झोकून द्यावं लागेल. बॅटिंग तेवढी खास झालेली नाहीये. 29 धावेचं टार्गेट आहे. ओपनिंग जोडी आपण बघू शकतात, आनंद आणि नीरज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 1 धाव. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल. ओ हो, इथे मात्र सुरुवातीला विचार केला होता की ऑन साइडला खेळणार, नंतर मात्र बॉल अचानक खूप आतमध्ये आला आणि हलक्या हाताने प्रिपेज केला. 3 धावा, 2 धावा धावफलकावर. चेंडू झाले 3, धावा झाले 2. ते आपण बघू शकतात 27-28 सालवड महोत्सव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे मात्र डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. चेंडू झालेले 4 धावा झाल्यात आतापर्यंत. 29 धावेचं लक्ष आहे. पहिलं षटक हे चांगलं येणं खूप गरजेचं आहे. डीएनसीसीच्या जर नजरियाने पाहिलं तर पहिलं षटक मात्र चांगलं येणं खूप गरजेचं आहे. सॉफ्ट हँडने सिंगल पाहायला मिळते. बल्लेबाजी अच्छी नहीं हुई और सामने वाली टीम की गेंदबाजी और फील्डिंग अच्छी हुई है, लेकिन डीएनसीसी भी गेंदबाजी और फील्डिंग अच्छी करती हुई, बल्लेबाजी अब तक इतनी खास रही नहीं है. देखा जाए तो 5 गेंदों में 3 रन, 26 चाहिए, लेकिन छोटा टारगेट है, हल्के हाथों से खेला है. 1 रन यहाँ से मिल जाएगा, सिंगल से स्कोरबोर्ड आगे जाएगा. स्कोरबोर्ड 4. 1 ओवर के बाद 4 लगे स्कोर कार्ड पर. अब गेंदे बची 18. 18 गेंदों में चाहिए जीतने के लिए 25. मजा. Thank you, Ridhima, sir. चेंडू क्रमांक पहिला घेऊन तयार होणार. दुसरी ओव्हर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चंदन. 18 बॉल आणि 25 ची गरज. स्ट्राईकला नीरज. शॉर्ट बॉलला कडक प्रहार, चांगलं क्षेत्ररक्षण आणि रन आउटची संधी. काय अॅक्युरेट थ्रो आहे. सुपर फिल्डिंग, सुपर थ्रो आणि रन आउट. नीरजला परतावं लागेल. बॅक टू डग आउट. विकेट. येस तिथे मस्त बजाव. बेस्ट स्पोर्ट्स एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना इकडे.
स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय आणि डॉट बॉल येतोय. साकिब नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 29 धावेचं छोटं लक्ष्य, परंतु आता मात्र 8 बॉल मागे 4 धावा जमा केले आहेत. 25 पाहिजेत. फटका सजवलाय आणि चांगला क्षेत्ररक्षण. ही क्वालिटी नेहमीच पाहायला मिळते डीएनसीसी टीम कडून. आणि आपण बघू शकता एक पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न. ओहो, साकिबला परतावा लागेल. सिंगल पाहायला मिळते आणि रन आउट असेल. इकडे मात्र साकिब विकेट क्रमांक दुसरा 5व्या धावावर 5 धावावर मात्र हा विकेट येतोय त्याचे. थँक्यू मास्टर. नवीन बॅट्समन मयूर पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी बघायला गेलं तर 3 बॉल झालेले आहेत आणि 5 धाबा धब्बल कपवर आहेत. अजूनही मात्र 24 धाब्याची गरज आहे 15 बॉल मध्ये. तर या चेंडूला जाऊ दिला, व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 6 धाबा धब्बल कवर. आनंद जोपर्यंत आहे ना, हा मॅचचा मात्र खेळ बदलू शकतो. चांगला फील्डवेअर आहे, चांगली बॅटिंग नेहमीच करतो, परंतु बघूया इकडे खेळ मात्र खेळावा लागेल. चांगला फटका आहे, चांगला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. आणि काय होतं इकडे मात्र रनआउटची संधी आणि रनआउट मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मयूर बॅटिंग टीमने रेफर मागितलाय. बघूया बॅटिंग टीमने मात्र रेफर मागितलेला आहे. चेक करूया. विकेट और रेफर भी गमाया इस वक्त बैटिंग टीम ने. रनआउट मध्ये विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळते सलग दुसरा रनआउट. रनच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. अं, 2 रनआउट आपल्याला पाहायला मिळाले. जिथे मात्र स्ट्राईकवर रनर्स असेल. काय फिल्डिंग होत असताना कडक स्टॉप आपण बघू आशिष आपल्याला पाहायला मिळते. कडक फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल फेकून झाले, शेवटचा बॉल बाकी आहे. 4 बॉल झाले, सॉरी 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. फटका सजवायचा होता, एज लागले, डॉट बॉल येतोय. अगदी ओव्हरपिच बॉल होता, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 6. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 23 धाब्याची गरज आहे. 13 बॉल 23 ची गरज. आणि इकडे मात्र विकेट. थोडा मात्र यावेळेस बॉलवर चढून खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलला खाली ठेवू शकला नाही. 2 नंतर 6 धाबा पहिल्या ओव्हर मध्ये, जिथे मात्र 3 धाबा आल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील आपण बघू शकतात 3च धाबा इथे येत आहेत. 2 धाबा पहिल्या ओव्हर मध्ये 4, तिसऱ्या ओव्हर मध्ये 2. 2 नंबर 6 धाबा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 23 ची गरज. नवीन फलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. थोडा कॅल्क्युलेटेड खेळ खेळणं खूप गरजेचं होतं एमपी स्पोर्ट्स टीमला. 12 मध्ये सुरुवातीला विचार केला पाहिजे 13 ते 15 धावा बनवण्याचा आणि त्यानंतर उर्वरित मात्र 12 बॉल मध्ये 14 धावा बनवण्याचा, परंतु अशी काही प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही. जिथे मात्र आता 12 मध्ये 23 ची गरज आहे आणि गोलंदाज जमून आलेला आहे. फटके सजवतोय आनंद, परंतु परपर हातामध्ये देखील जातात आणि त्यामध्ये मात्र काही वेळा स्टॉप देखील केले जात आहेत. आता गॅप प्रॉपरली शोधावा लागेल. अशा रीतीने मी पहिलेच म्हटलं
Fire. This is a great ball. Okay. कुछ अच्छा समय आया था तो उसमें भी थोड़ी गड़बड़ी हो गई, नसीब भी साथ नहीं दे रहा है। इस वक्त स्ट्रोक खेला है, सीधा हाथों में डॉट गेंद, शॉर्ट बॉल दी, ऑफ साइड में खेलना चाहते थे। 11 गेंदों में 30 की जरूरत। फिर से एक बार खेला है लेकिन आनंद खड़े, आनंद प्रयास करेंगे और ये अच्छे खिलाड़ी है, अच्छे स्ट्रोक उनके बल्ले से हमेशा आते हैं। और 4 आते हुए इस वक्त 19 चाहिए 10 में, 10 गेंदे 19 की जरूरत। खेल बदल सकता है, क्रिकेट का खेल है। जब तक आखिरी गेंद क्रीज पर नहीं गिरती तब तक कौन जीतेगा कुछ कह नहीं सकते। 10 बॉल 19 जीतने के लिए चाहिए। अमन पर आता हुआ ये अल्लाह और 4 रन। सीधा खेला है, अच्छा स्ट्रोक खेला है आनंद ने। फिर से एक बार तैयार, एज लगी है, डॉट बॉल आएगी। 9 गेंदों में चाहिए 19। स्कोर बोर्ड अगर देखा जाए तो 10 लगे स्कोर कार्ड पर। गेंद को जाने दिया, व्हाइट बॉल आता हुआ, 9 बॉल आता हुआ। स्कोर बोर्ड 1 से आगे जाएगा, स्कोर बोर्ड 11, 18 चाहिए जीतने के लिए। 9 गेंदों में 18 की जरूरत। और शॉर्ट गेंद थी, ऊंचा खेला था, इस कैच के 0 पॉइंट्स। क्योंकि ये 6 रन थी, विकेट ऐसे भी मिल जाता, कैच करने की जरूरत नहीं थी। विकेट दे। थँक यू डीजे मास्टर. 8 बॉल आणि 18 धावेची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आएगा. 7 बॉल आणि 17 धावेची गरज. डॉट बॉल. अच्छी गेंद. 1 ओव्हर आणि 17 धावेची गरज. 3 ओव्हर मध्ये 12 बनवलेत. 29चं आव्हान होतं. थोडं मात्र मी म्हणेल की तीन कुठे डॉट बॉल भरपूर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग देखील झाली. तो गॅप मध्ये स्ट्रोक देखील नाही आहे. 6 बॉल 17 धावेची गरज. इथून मात्र बनवू शकेल का फलंदाज? 6-17. 16 जरी बनवले तरी बिन होऊ शकतील, कारण की विकेट थोडे कमी आहेत. समोरच्या टीमची विकेट भरपूर आहेत. परंतु 4 बाउंड्री ज्या रीतीने बॅटिंग केलेली आहे, थोडा अवघड वाटते 4 बाउंड्री इथून. आणि शॉर्ट बॉल होता, फटका सजवला. इथे मात्र विकेटचं पतक. 5 मध्ये 16 ची गरज, 17 ची गरज. मंजित आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. सुमित आहे गोलंदाज. मंजित येतो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे, 4 आलेत. क्या बात आहे. योगेशच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 बॉल 13 धावेची गरज. योगेश कॉन्फिडन्सली मात्र स्ट्राईक घेतला आणि कॉन्फिडन्सली हा चौकार खेचलाय. कडक प्रहार होता. चार बॉल आणि 13 धावेची गरज. चौकार आलाय. फुलटस बॉल होता, फायदा उचलता आला नाही. यावेळेस फुलटस बॉलचा विकेट. 3 मध्ये 13 ची गरज. बजाव.
थँक्यू डीजे मास्टर. 3 बॉल 13 धावेची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारचा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अमनचं. आता मात्र 2 बॉल 13ची गरज. आणि 1-12ची गरज. बॅटिंग खास झाली नाही. मा भवानी स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि मॅच विन होताना डीएनसीसी बोईसर. कॉंग्रॅच्युलेशन डीएनसीसी बोईसर.